नेक्स्ट पार्ट बघा काय आपला नेक्स्ट पार्ट सुरू करतोय आपण. द अपरंट पोझिशन ऑफ स्टार keeps changing a bit. The apparent position of star keep changing a bit. This is because of the motion of atmospheric air and changing air density and temperature. Because of this, the refractive index of air keeps on changing continuously, and because of this change, the position and the brightness of star keep changing continuously, and therefore star appears to be twinkling. Well, तारे का लुकलुकतात. Why they appear like twinkling? Because of this reason. लक्षात घ्या. ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत असते आणि बदलत राहते. याचे कारण काय? तर हवा जी आहे, हवा आहे साहजिकच आहे. हवा काय होणार? हवेची सतत हालचाल होत असते. हवा काय एका ठिकाणी स्थिर नसते, तिची सतत हालचाल होत असते. त्याचबरोबर हवेची घनता आणि जे तापमान आहे याच्यामध्ये जो बदल होतो तो वातावरणामध्ये स्थिर असतो का? नाही. तो वातावरणाचा बदल हा स्थिर नसतो. त्यामुळे काय होतं की एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलत असतो. अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती निर्माण होते आणि प्रखरता सतत बदलत असते आणि मग आपल्याला तो जो तारा आहे तो कसा दिसतात? लुकलुकताना दिसतो. लक्षात घ्या, तारे आपल्याला लुकलुकताना दिसत असतात. हे त्याचं महत्वाचं रिझन आहे, कारण आहे. खूप महत्वाचा आणि खूप छान धडा आहे, जेणेकरून बरेचसे जे आपले कन्सेप्ट होते आपल्या ठिकाणी क्लिअर होते. सो वाय डू नॉट we do not see twinkling of planets. Planet का बरं ट्विंकल होत नाही? लक्षात घ्या. जे ग्रह असतात ते लुकलुकत का नाही? This is because planets are much closer to us than compared to stars. लक्षात घ्या. They therefore do not appear as point sources but appear as a collection of point sources. Because of change in the atmospheric refractive index, the position as well as the brightness of individual point source change, but the average position and the total average brightness remains unchanged, and planets do not twinkle. लक्षात घ्या, planets twinkle होत नाही. That is the reason. परत सांगतोय बघा. ग्रह तुम्हाला लुकलुकताना दिसत नाहीत, कारण ते आपल्याला ताऱ्यांच्या तुलनेने ते जवळ आहेत. लक्षात घ्या, तारे खूप दूर आहेत, ते जवळ आहेत. त्यामुळे ते एक बिंदू स्रोत असून बिंदू स्रोतांचा समूह असतो. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळे त्यातील काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी तुम्हाला दिसतात व त्यांचे स्थानही बदलते, परंतु त्यांची जी एकूण प्रखरता असते ना, सरासरी प्रखरता, ती स्थिर राहत असते. त्यांचे सरासरी स्थान स्थिर राहते, ते बदलत नाही, म्हणून ते लुकलुकताना दिसत नाही. लक्षात घ्या, हे त्याचं कारण आहे. हे एकदा दोनदा तुम्ही जर धडा वाचाल तर तुम्हाला हे आणखी नीट समजून जाईल. बाय सनराईज, लक्षात घ्या, संध्याकाळी सनराईज होते, सॉरी सनराईज म्हणजे पहाट. We mean the appearance of the sun above the horizon, but when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach us along a curved path due to their refraction through the Earth's atmosphere, as shown in the figure 6.7. Thus, we see the sun even before it emerges above the horizon. सूर्य यायच्या आधीच आपल्याला सूर्याचा प्रकाश येतो. सेम थिंग हॅपन्स ॲट द टाइम ऑफ सनसेट. सूर्य मावळल्यानंतर सुद्धा सूर्यप्रकाश असतो, हेच त्याचं रिझन आहे. राईट. We keep seeing the sun for a short while even after it goes below the horizon. Horizon म्हणजे क्षितिज. सूर्योदयाच्या आधी सूर्याची चावल आपल्याला लागते. And सूर्य क्षितिजाच्या वर येणे, क्षितिज समांतर म्हणजे बरोबर सूर्य आपल्याला उगवण्याच्या आधीपासून सूर्य आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा, सूर्य दिसतो म्हणजे सूर्याचा प्रकाश आपल्याला येतो. तो सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना त्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडळातून येताना अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश कसा येतो? वक्र दिशेने आपल्यापर्यंत पोहोचतो. यामुळे आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वी दिसू लागतो. सूर्य दिसतो म्हणजे सूर्याचा प्रकाश आपल्याला या ठिकाणी दिसू लागतो. तर सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा घडतं, सूर्य क्षितिजा खाली गेल्यावर सुद्धा काही काळ तो आपल्याला दिसत असतो. त्याचं हे कारण आहे. लक्षात घ्या, समजलं? तर हे आपण या ठिकाणी बघितलं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन. पुढे पाहणार आहोत आपण डिस्पर्शन ऑफ लाईट, ज्याच्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळतं तर अशा प्रकारे विब्ग्योर म्हणजे
प्रकाशाचे अपस्करण होतं. सॉरी एक मिनिट. डिस्पर्शन म्हणतो आपण त्याला, डिस्पर्शन ऑफ लाईट. आणि एका प्रकाशाचे 7 भाग होतात, त्याला आपण थोडक्यात प्रकाशाला आपण तोडतो थोडक्यात, राईट. व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? यू नो व्हेरी वेल दॅट गाईज. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल रेनबो, तुम्ही पाहिला असेल बराच. इव्हन तुमच्या घरात तुमच्याकडे जी प्लास्टिक स्केल असेल ती सुद्धा जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर धरली, and if you turn it slowly, hold the plastic scale in your compass in front of you eyes, आणि करा, तुम्हाला सुद्धा काय दिसेल त्याच्यामध्ये वेगळे कलर्स पाहायला मिळतील. करू शकता तुम्ही घरी सुद्धा. दिस कलर्स appear in the order. त्यांची एक ऑर्डर आहे, सर्वांना माहिती आहे ती ऑर्डर काय आहे. VIBGYOR, Vibgyor, right? You know that the light is electromagnetic radiation. Wavelength is an important property of radiation. The wavelength of radiation to which our eyes are sensitive is between 400 to 700 nanometer. NM म्हणजे nanometer. In this interval, radiation of different wavelengths appear to have different color mentioned above. The red light has maximum wavelength. लक्षात घ्या, red light ची wavelength maximum आहे, that is 700, close to 700 nanometer. While the violet light has the smallest wavelength, close to 400 nanometer. And 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. लक्षात ठेवा, नॅनो means 10 raised to minus 9. हळू जाऊया आपण, कधी घाई होते कधी हळू जातो आपण, डोंट वरी. कंपास मध्ये प्लास्टिकची पट्टी घ्या, डोळ्यासमोर धरा. आता पण तुम्ही माझ्यासमोर हा प्रयोग करू शकता. तुम्हाला काय दिसेल, प्रकाशाचे वेगळे रंग तुम्हाला दिसतील, विभक्तीकरण झाले दिसेल. आणि प्रकाशाचे विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगळ्या रंगाचा जो क्रम असतो तो कसा असतो बघा. इंग्लिश मध्ये आपण इथून घेतो, VIBGYOR. मराठीमध्ये आपण कसं घेतो, इकडे घेतो, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. समजलं. आणि इंग्लिश मध्ये वाचताना आपण या क्रमाने वाचत असतो, या डिरेक्शन. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे आपल्याला माहित आहे. आणि तरंगाची लांबी हा प्रारंगाचा महत्वाचा गुणधर्म आहे. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत ते आहेत 400 पासून 700 नॅनोमीटर पर्यंत. समजलं. या दरम्यानचाच प्रकाश आपण पाहू शकतो. आणि यामध्ये जे वेगळे रंग आहेत ते रंग एकत्र येऊन आपला पांढरा प्रकाश बनतो. लक्षात घ्या, तरंग लांबी प्रत्येक रंगाची वेगवेगळी असते. तर सगळ्यात जो तांबडा रंग आहे त्याची तरंग लांबी, त्या किरणांची, तांबड्या किरणांची जी तरंग लांबी आहे ती सगळ्यात अधिक आहे, ती आहे 700 नॅनोमीटर. तर जांभळ्याची कमी आहे, ती आहे 400 नॅनोमीटरच्या जवळ. एक्झॅक्ट नाही, त्याच्या जवळपास. आणि 1 नॅनोमीटरचा अर्थ काय होतो, 10⁻⁹ मीटर. एम म्हणजे मीटर. हे परीक्षेला तुम्हाला रिकामी जागा विचारू शकतात. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर, राईट ना. पुढे बघा. सॉरी. In vacuum, the velocity of light rays of all frequencies is the same, but the velocity of light in a medium depends on the frequency of light, and thus different colors travel with different velocity. Therefore, the refractive index of medium is different for different colors. Thus, even when white light enters a single medium like glass, the angle of refraction are different for different colors. So when the white light coming out of the glass through air enters any refractive medium, it emerges as a spectrum of how many colors? 7 colors. How many colors? 7 colors. So what is the definition of dispersion of light? We have already seen the definition of refraction of light. बरोबर. आता त्याची डेफिनेशन काय आहे? The process of separation of light. नीट लक्षात, खूप सोपे डेफिनेशन आहे. The process of separation of light into its component colors while passing through a medium is called dispersion of light. लक्षात घ्या, dispersion of light. You can see guys here, तुम्हाला दिसतंय. This is the prism. हा काय आहे? Glass prism आहे. Prism is a triangular glass. Solid triangular glass.
निर्वातपक वेळी सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखाच पाहायला मिळतो. तुझ्या पदार्थ लहरी असतात. पदार्थ माध्यमातील प्रकाश लहरींचा वेग सारखाच असत नाही. त्या निरनिराळ्या मार्गाने मार्गक्रमण करत असतात. यामुळे काय होतं, माध्यमाचा जो अपवर्तनांक आहे तो वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. जरी पांढरा प्रकाश काचासारख्या एकाच माध्यमावर आपाती असेल तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोणाचे मुख निरनिराळे असते. म्हणूनच सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश सुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनाच्या माध्यमात आपतन करतो म्हणजे शिरतो, तेव्हा त्याचे किती भाग होतात? 7 रंग होतात, लक्षात घ्या. आणि तो शिरतो एकच प्रकाश किरणाच्या ठिकाणी शिरतो, पण जेव्हा बाहेर पडतात त्याचे किती भाग तयार होतात? 7 भागातून किंवा 7 रंगांच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात तो निर्गत होतो म्हणजे बाहेर पडतो, लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला व्याख्या दिलेली आहे अपस्करण प्रकाशाचे, आणि प्रकाशाचे अपस्करण पाहतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट, आणि त्याच्या आधी आपण पाहिलं होतं प्रकाशाचे अपवर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण पृथक्करणचा अर्थ होतो वेगळे होण्याच्या. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे काय म्हणतात? अपस्करण असे म्हणतात. डेफिनेशन आहे, तुम्हाला परीक्षेला येते. बघा, दिसतं तुम्हाला सूर्यप्रकाश हा एका गेला, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळतात? 7 रंग मिळालेले आहेत. सॉरी. Sir Isaac Newton was the first person to use a glass prism. लक्षात घ्या, Sir Isaac Newton was the first person to use a glass prism to obtain sun spectrum. When white light is incident on the prism, different colors bend through different angles. Among the 7 colors, red bend the least, while the violet bends the most. लक्षात घ्या. Thus, as shown in the figure, the right-hand side figure, the 7 colors emerge along different paths and get separated, and we get a spectrum of how many colors? 7 colors. किती रंगाचे आपला स्पेक्ट्रम येत्या ठिकाणी? 7 रंगाचे. बरोबर. कोण होता व्यक्ती सगळ्यात पहिला? सर्वांना माहित आहे, सर आयझॅक न्यूटन. यांनी काय केलं? सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा म्हणजे प्रिझम उपयोग केला. प्रिझम लक्षात घ्या, ट्रायंग्युलर असं पूर्ण सॉलिड असतं, ते घनपूर्ण असतं. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा काय होतं? वेगवेगळे रंग त्याच्या कोनातून वळतात. तुम्हाला दिसतं बघा आकृतीमध्ये, या रंगापैकी ही आकृती सुद्धा परीक्षेला विचारतात. प्रकाशाचे अपस्करण सोपी आकृती आहेत, रंग मारायचे नाहीत. तुम्हाला लक्षात घ्यायचं, तिकडे जाऊन रंग मारत बसाल, रंग मारायची गरज नाही, फक्त लिहायचंय BRBGYOR. या 7 रंगांपैकी लाल रंग सर्वात कमी वळतो आणि जांभळा रंग सर्वाधिक वळतो. त्यामुळे होतं काय की प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त होतात, वेगळे होतात. विभक्त म्हणजे वेगळे होतात. अशा रीतीने तुम्हाला काय मिळतं? 7 रंगांची वर्णपंक्ती म्हणजे स्पेक्ट्रम या ठिकाणी तुम्हाला मिळतं. खूप छान आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून कळतात आणि हे परीक्षेला सुद्धा येतात डायग्राम्स वगैरे. सायन्स 1 सायन्स 2 मुलांना बऱ्याच वेळा कठीण जातं, कारण यातले जे डायग्राम्स आहेत ते बऱ्याच वेळा मुलं नीट करत नाहीत आणि मुलं सायन्सला लाईटली घेतात. पण प्लीज डू नॉट टेक इट लाईट. नेक्स्ट पाहणार आपण partial and total internal reflection. Partial and total internal reflection. When light enters a rarer medium from a denser medium, it gets partially reflected. That is, part of the light gets reflected and comes back into the denser medium as per the law of reflection, laws of reflection. This is known as partial reflection. लक्षात घ्या, काय म्हणतात? partial reflection. So we are learning partial and total internal reflection. Getting? You can see the diagram, guys. एक second, थोड़ा वर घेतो. Yes. As light is going from a denser to rarer medium, water to air. लक्षात घ्या, water to air, and this is the light source. See, here there is no change in the direction because it is making the angle of 90 degrees, right? Then, इकडे घ्या बघा. Here you can see there is reflection and there is a partial reflection. बघा, म्हणजे
रिफ्रॅक्शन ऍज वेल एज रिफ्लेक्शन, दोन्ही गोष्टी या ठिकाणी होतात. रिफ्रॅक्शन ऍज वेल रिफ्लेक्शन. when it changes the medium, it is refraction. And this is internal reflection. दिसतं तुम्हाला बघा. आणि एक वेळ अशी येते देयर इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, नो रिफ्रॅक्शन. इथे रिफ्रॅक्शन होत नाहीये, इथे ते रिफ्रॅक्शन झालं, इथे झालं. बट हिअर 90 degree or even here there is no reflection, there is total internal reflection. Total internal reflection, right? So as light is going from denser to rarer medium, it bends away from the normal, that is the angle of incident I is smaller than the angle of refraction R. This is shown on the left side of the figure. हे बघा इथे दिसतं तुम्हाला left side of the figure. Okay? But as you go, this is shown on the left side of the figure. If we increase I, R will also increase. According to the Snell's law, the refractive index is constant, right? So what happens ki ek ashi ate ki there is no refraction, but there is a total internal reflection. Get it? So here, what do we get, guys? Time is tumhala sin I upon sin R is equal to what? Sin I. R kiti hai? 90 hai. Therefore, it is sin I. Interreflection sin I मिळणार आहे. एक्झाम्पल काय बघा तुम्हाला इथे खूप जास्त डीप मध्ये जायची आवश्यकता नाहीये. माझं एक एक्झाम्पल आहे, त्याला म्हणतात ऑप्टिकल फायबर्स. ऑप्टिकल फायबर्स रन ऑन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो रेनबो इज अ ब्युटिफुल नेचर फिनॉमिना. रेनबो कुठे फॉर्म होता, तर रेनबो फॉर्म होण्यासाठी तुम्हाला प्रिझम वगैरे कुठे आकाशात ठेवलेले नसतात, लक्षात घ्या. तो वॉटर ड्रॉपलेट जो आहे, दिस डायग्राम इज ऑल्सो इम्पॉर्टंट गाईज, लक्षात घ्या. सो द वॉटर ड्रॉपलेट जे असतात ना, दे ऍक्ट लाईक अ प्रिझम, बरोबर, पाण्याचा जो थेंब असतो. So what happens? Light rays इथून येतात, they get reflected and here they are dispersed. लक्षात घ्या. So this is the internal reflection या ठिकाणी होतं and you get the rainbow. लक्षात घ्या. Rainbow is actually a beautiful natural phenomena. It is combined effect of a number of natural processes. It is combined effect. काय काय गोष्टी करतात रेनबो इथे? What are the things? First, dispersion, refraction and total internal reflection. लक्षात घ्या. Refraction, then dispersion इकडे आहे आणि it is reflection. Refraction म्हणजे सो बघा या तीन गोष्टी ठिकाणी होत असतात. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल. तुम्हाला माहित असेल पाऊस पडल्यानंतर लगेच जर ऊन पडलं तर तुम्हाला अशा प्रकारे रेनबो पाहायला मिळतो. Small droplets of water, they act as the prism. When light travels from the sun, enter these droplets. It gets refracted. It's a refraction hoto. Here it is total internal reflection, and here it is dispersion. Actually, it is dispersion. Getting? So this process, all these three processes together produce rainbow. काय तर होतो रेनबो होतो. आता एक थेंब असतो का आकाशामध्ये? नाही. There are lot of water droplets. They form the rainbow, guys. समजतंय? पार्शियल अँड टोटल इन्फ्रारेड रिफ्लेक्शन लक्ष द्या. हे तुम्हाला आता रेनबो मध्ये पटकन तुम्हाला कळलं असेल. आंशिकचा अर्थ काय होतो की काही भाग हा अपवर्तित होतो, आता काही भाग हा काय होतो परावर्तित होतो आंशिक मध्ये. पूर्ण आंतरिक मध्ये काय तर अपवर्तन होतच नाही, किरणे आतमध्येच असतात, त्याला म्हणतात पूर्णपणे आंतरिक, पूर्ण आंतरिक परावर्तन. तर जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजे काय तर परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परत असतो. बघा पूर्ण बाहेर गेलाय का? नाही. काही भाग आतमध्ये परत राहिलेला आहे, त्याला म्हणतात आंशिक परावर्तन, राईट. आणि पुढे एक वेळ अशी येते की त्याचा जो माध्यमात आहे पूर्णपणे ते काय होतं, पूर्ण त्याचं परावर्तन होत असतं त्याच माध्यमात, त्याला म्हणतात पूर्ण आंतरिक परावर्तन. हे तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? ज्याला आपण ऑप्टिकल फायबर म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला. जास्त डीप मध्ये जात नाहीये, लक्ष द्या. इंद्रधनुष्य निसर्गातील सुंदर घटना आहे. या ठिकाणी इंद्रधनुष्य जेव्हा पाहतो आपण आपल्या आकाशामध्ये पावसाच्या नंतर जर अचानक ऊन पडलं लगेच प्रखर तुम्हाला हे पाहायला मिळतं. तर या ठिकाणी काही प्रिझम वगैरे आकाशात नाहीये. तुम्हाला काय असं इथे तर पाण्याचा थेंब आणि पाण्याचे जे थेंब आहेत ते प्रिझम म्हणून किंवा काय म्हणतात त्याला लोलकाप्रमाणे काम करत असतं. या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण होतं, अपवर्तन होतं आणि आंतरिक परावर्तन होतं. या ठिकाणी झाले प्रकाशाचे
अपवर्तन, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश गेलेला आहे. इथे होतं प्रकाशाचे आंतरिक परावर्तन, इंटरनल रिफ्लेक्शन, आणि जेव्हा प्रकाश इथून बाहेर पडतो तेव्हा एक बाहेर न पडता 7 रंग बाहेर पडतात. त्याला म्हणतात प्रकाशाचे प्रकाशाचे अपस्करण. काय म्हणतात? प्रकाशाचे अपस्करण. प्रामुख्याने तुम्हाला पाऊस गेल्यानंतर प्रकाशात आकाशात इंद्रधनुष्य दिसते. पाण्याचे अगदी लहान थेंब लोलकाप्रमाणे कार्य करत असतात, लक्षात घ्या. आणि जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचं काय होतं? पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे पहिल्यांदा अपवर्तन घडवतात आणि नंतर परावर्तन आणि शेवटी अपस्करण घडवून आणतात. हे प्रत्येक थेंबामध्ये होतं आणि तुम्हाला काय होतं? सगळ्यात शेवटी काय पाहायला मिळतो? इंद्रधनुष्य पाहायला मिळतो. या सर्व नैसर्गिक घटनांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. धडा थोडासा जास्त काही मोठा नव्हता, परंतु थोडं कठीण असल्यामुळे तुम्ही पाहू शकता. काही पुस्तकं आहेत, वाचा, खूप छान आहेत. तुम्ही पुस्तकं वाचून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. प्रश्नोत्तरे आहेत. यातील जे काही तुम्हाला प्रश्नोत्तरे तर सर्व घ्यायचीच आहेत, लिहायचीच आहेत. महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहेत आपल्या पेपर पॅटर्न नुसार क्लासमध्ये सुरू करू. उद्या चालू करूया आपण भिंगे व त्यांचा उपयोग. थोडा मोठा धडा आहे, तो 2 दिवसात होऊन जाईल.